हॅलो नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. थंबनेल बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की बापरे हा काय प्रकार आहे, हे काय सुरू आहे. तर आज सुट्टी असल्यामुळे आम्ही चाललो आहोत डेटवर, कपल डेटवर. आणि स्पेशल डेट आहे, वेलनेस डेट आहे. आणि ही व्यक्ती फोकसमध्ये येण्याचा प्रयत्न करते. कुठे जातोय प्रथमेश आपण? आम्ही आज चाललेलो आहोत ते तुम्हाला कळेल, हळूच कळेल, पण ते थंबनेलने कळलं असेल ना लोकांना. पण ठीक आहे, आपण ऍटलीस्ट व्हिडिओसाठी सरप्राईज ठेवू. व्हिडिओसाठी सरप्राईज. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग व्लॉग आहे. आणि असं एक ठिकाण जे आमचं आवडतं आहे, जिथे ऑलमोस्ट आम्ही वर्षभरापासून जातोय, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेतल्या, सो त्याचे काय काय बेनिफिट्स झालेत आणि ओव्हरऑल काय काय असणार आहे. सो व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि जरी ही कपल डेट असली तरी ऐकू आला तुम्हाला काहीतरी आवाज? परत एकदा बोल मंजू. माझं काय काम तुमच्या कपल डेट मध्ये? बघितलं तर ही एक व्यक्ती इकडे आहे. कपल डेट मध्ये एक आवाज आलेला आहे आणि अजून एक आवाज ऑन द वे आम्ही पिकअप करणार आहोत. तर कपल डेट मध्ये अजून 2 व्यक्ती ऍड होणार आहेत. ते अशाच येणार आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. जे काही शूट असणार आहे ते करायला 2 व्यक्ती आमच्या मदतीला येणार आहेत. ते त्यांचा सुट्टीचा दिवस सॅक्रिफाईस करून अर्धवट झोप करून येणार आहेत. अशीच मंजूची रिॲक्शन आहे, ती सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सो सुट्टीचा दिवस सॅक्रिफाईस करून आणि कुठे तर कपल डेट वरती ही व्यक्ती आमच्या सोबत येते. याच्यापेक्षा दुःख काय काम आहे? पण माझं शूट करायचं तुला. आज तुझं मेकअपचं काम नाही, आज तू शूट करणार आहेस. अच्छा. आणि तुला जर जमलं तर तूही त्याचा लाभ घेऊ शकतेस. हो. सारखं मला नाही जमणार. संतोष दादा बिचारे आजारी आहेत, त्याच्यामध्ये संतोष दादा आजारी आहेत. पण बघूया आज मंजूचे स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स किती चांगले आहेत ते आपल्याला दिसेल. सो स्टे ट्यून. पहिल्यांदा रस्ते इतके छान खाली दिसत आहेत. मुंबईचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, याला ऍक्च्युली एक्सप्रेस हायवे म्हणून नाव ठेवलंच नाही पाहिजे. मंजू आहे का? जागी आहे. विचार करते ती आता. संतोष शर्मांनी जी कृती केली आहे त्यातलं आपण काय करू शकतो. जाईपर्यंत ती विचार करते की आपण या गोष्टीचा भाग कसे होऊ शकतो. त्यांना फोन करून विचारलं पाहिजे की आपने क्या बोला था, आपको फ्री में मिला उधर मसाज करके. म्हणजे गेलं कोण होतं तिथे, कोण कोणाच्या कामासाठी गेलं होतं आणि कोण व्यक्ती तिकडे काय करून. आज 15 ऑगस्ट आहे आणि त्या दिवशी मी चाललोय. आणि हे बघा, हे दृश्य बघा. रोबोट तर नाही ना? बापरे. हेल्मेटला लाव. हेल्मेटला आहे. नो नो नो, हेल्मेटला आहे. भेटतात माझे. बापरे. काय म्हणशील प्रथमेश? फार मस्त. त्याचं एकच गोष्ट मला आवडली, त्याने झेंडा लावलाय बस. येस, ग्रेट. काय म्हणशील मंजू? काय नाही, मला निशब्द झाले ती, पण तिला अभिमान आहे की तिथे झेंडा दिसतो. ओके बाय. तर असे आम्ही तिघं चाललो आहोत कपल डेट. मालाडच्या आयुशक्ती सेंटरला आता आम्ही जातोय. त्यांचे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे सेंटर्स आहेत. तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा त्यांचे वेगवेगळे सेंटर्स आहेत. प्रथमेशने तिथे ऑलमोस्ट 21 दिवसांची ट्रीटमेंट घेतली होती ना, डिटॉक्स डिटॉक्स ट्रीटमेंट घेतली होती. आणि म्हणजे त्याचं साधारण शेड्यूल जे काही असतं, रात्री कधी जेवायचं, जेव्हा शूटला असतो 12-1, म्हणजे घरी असल्यावर आम्ही व्यवस्थित वेळेत जेवण्याचा प्रयत्न करतो, पण ते शूटला पॉसिबल होत नाही. आणि एक पॉईंट असा आला होता, साधारण एप्रिल-मेच्या दरम्यान त्याला प्रचंड हायपर ॲसिडिटी आणि खूपच त्रास झाला होता. तर त्यावेळेस त्यांनी ती डिटॉक्स ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर मग ते सगळं कमी झालं. आत्ताही त्याचं शेड्यूल असं वरती खाली असं होत असतं, पण तरी कम्पॅरेटिव्हली त्याला आत्ता जरा रिलीफ आहे. आणि येस प्रथमेश, हा रिलीफ तर आहे खूप जास्त. आणि जर तुम्हाला असं काही त्रास होत असेल तर तुम्ही आयुशक्तीला जाऊ शकता. वेगळ्या ठिकाणी सेंटर्स आहेत जसं क्षितिजा म्हणाली. आणि फार मस्त मसाजची ट्रीटमेंट पण त्यांची उत्तम असते, डॉक्टर्स पण उत्तम आहेत. आणि आता आम्ही सुद्धा त्याच्यासाठी चाललेलो. आपण ऍक्च्युली सरप्राईज ठेवलं होतं, तुला माहिती आहे का? ते तू आधीच रिव्हील करून टाकलं. आपण आता थंबनेल वरून तर लोकांना असेल, पण ठीक आहे. साधारण तिकडचं ॲम्बियन्स वगैरे तर आता अजून आम्ही गुप्त ठेवलं. आणि तिकडचं हे पण मस्त आहे, फूड मस्त आहे मालाडचं स्पेशल. त्यांचं स्वादशक्ती म्हणून त्यांचं रेस्टॉरंट आहे, तिथे
कमाल आता तेच बोलणार होते की आपण लास्ट टाइम काय खाल्लं होतं तिथे. आलू मागवलेलं. आलू चाट आणि पावभाजी पण खाल्लेली. हा पावभाजी मस्त होती. छान होतं तिथे. फूड खूप छान आहे आणि सात्विक फूड असतं. स्वादशक्ती आणि ते असं छान सात्विक आणि किती खाऊ शकतो आणि त्याचा काही त्रास होत नाही असं. जास्त मसाले वगैरे नसतात. तरीही ते टेस्टी असतं. असं नाही की मसाले नाही आहेत आणि फार चमचमीत नाही आहेत. तरी ते स्वादशक्ती ना तसं ते स्वादिष्ट असतं. सो ते सुद्धा आम्ही आज ट्राय करणार आहोत. आणि यास बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला तिथे गेल्यावरच बघायला मिळतील. आणि आत्ता आम्ही पोहोचलो आहोत. तर कपल डेटमधली अजून एक व्यक्ती आहे. हीच आहे कपल डेटमध्ये घुसलेली व्यक्ती. आणि हे आहे आयुशक्ती. हो, व्यक्ती आयुशक्ती. काय वाटते प्रथमेश? एक्साइटेड आहे तो. इथे आल्या आल्याच बाप्पाची इतकी छान आणि गोड प्रसन्न मूर्ती दिसते. काय म्हणत होता तुम्ही? वर जायचं चालत. कपल डेट मध्ये एक व्यक्ती आली आहे. इथला रिसेप्शन एरिया सुद्धा फार छान आहे. तिथे भिंतीवर तुम्ही मोराची छान चित्र बघतच असाल. तर बेसिकली इथला कोपरा खूप प्रेमाने आणि खूप मनापासून सजवला आहे. फार प्रसन्न वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक जागी प्रत्येक ठिकाणी तुम्ही इथल्या आलात तर तुम्हाला तितकंच छान आणि प्रसन्न वाटतं. सो आल्या थोडा वाजता आम्ही बसलो आणि आज आम्हाला 3rd फ्लोअर जाऊन बघायचं होतं की तिथे काय आहे. बाकी थेरपीची तयारी सुरू होती. सो थोडासा टाईम इथे आम्ही स्पेंड केला आणि त्यानंतर आम्ही ॲक्च्युली 3rd फ्लोअर बघायला गेलो. 3rd फ्लोअरवर सुद्धा फार सुरेख गार्डन तयार केलं आहे. मला आधी प्रश्न पडला की इतकं मोठं झाड वरती कसं लावलं असेल, पण अत्यंत सुंदर छान असं गार्डन तयार केलं आहे. बरं, इथे राहण्याची सोयसुद्धा आहे. अनेक फॉरेनर्स इथे असतात आणि महिनाभर इथे राहून आपली ट्रीटमेंट पूर्ण करतात. राहायला छान खोल्या आहे, अतिशय स्वच्छता आहे आणि बेसिकली आयुशक्ती ही संपूर्णतः आयुर्वेदावर आधारित संस्था आहे. 1987 ही संस्था कार्यरत आहे. भारताबाहेरसुद्धा म्हणजे ऑलमोस्ट 108 वेगवेगळ्या देशांमध्ये यांच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत आणि आत्तापर्यंत 1.9 मिलियन लोकांनी या वेगवेगळ्या थेरपीचा आणि औषधांचा लाभ घेतला आहे. अनेक प्रकारचे आजार इथे बरे होतात. म्हणजे अगदीच डायबिटीस, ब्लड प्रेशर, गुडघ्याचे आजार आहेत किंवा अस्थमा आहे, महिलांचे आजार आहेत, लहान मुलांचे आजार आहेत, त्वचेचे आजार आहेत, केस गळती, PCOD, PCOS असे असंख्य आजार इथे बरे होतात. आयुर्वेदिक पद्धतीने वेगवेगळ्या थेरपीजने हे सगळे छान बरे केले जातात. आम्ही पर्सनली 1 वर्षापासून इथे वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेतो आहोत. अत्यंत अफोर्डेबलसुद्धा आहे आणि क्युरेबल आहे. डॉक्टरांनी चेक करताना तरी का पाहिजे तुला? डॉक्टरांनी चेक करताना काढायचं असं काही बोलतो. काहीही सो इथे सगळ्यात आधी नाडी परीक्षण करून आजाराचं जे निदान आहे, नक्की काय झालं आहे, कशा प्रकारची ट्रीटमेंट लागणार आहे याचं सगळं मार्गदर्शन केलं जातं. बरेच प्रश्न विचारले जातात. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही काय खाताय, काय तुमचं रुटीन आहे, हे सगळं विचारलं जातं आणि त्यानुसारच मार्गदर्शन दिलं जातं. इथे अत्यंत एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत आणि जसं मी आधीच तुम्हाला म्हणाले की वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स आहेत. तुम्ही जिथे राहताय तिकडच्या नियरेस्ट सेंटर्समध्ये तुम्ही चौकशी करू शकता. आणि नंतर फोटोशूट झाल्याच सुरुवात झाली आमच्या थेरपीला. सगळ्यात आधी मी ट्रीटमेंट सुरू केली, म्हणजे अर्थात आमची सायमल्टेनियसली ट्रीटमेंट सुरू होतीच. सो हेड मसाजपासून सुरुवात झाली. छान हेड मसाज दिल्यानंतर संपूर्ण बॉडीला तेलाने मसाज केला. छान गरम तेल असतं आणि हे जे तुम्ही बघताय हे पूर्ण स्टीम आहे. संपूर्ण अंगाला जवळजवळ 9 मिनिटापर्यंत मी त्या स्टीम मशीनमध्ये होते. तर हे स्टीम चालू आहे, पूर्ण बॉडीला स्टीम केलं जातं आणि याच्या आधी मसाजेस होते जे तुम्ही प्रिव्हियस फुटेजेसमध्ये बघितले. तर आता संपूर्ण बॉडीला मसाज गरम तेलाने मसाज केल्यानंतर आता स्टीम
पूर्ण होते बॉडी. असं प्रेशर कुकरमध्ये बसल्यासारखं वाटतं, पण छान. तेल जे वापरलं जातं ते त्यांचंच खास कस्टमाइज तेल असतं. त्यानंतर शिरोधारा अत्यंत छान आणि सुखद अनुभव असतो. इतकं रिलॅक्स वाटतं, पण तुम्हाला त्या ट्रीटमेंटसोबत फार समरससुद्धा व्हावं लागतं. शिरोधारानंतर आहे हार्टधारा, ज्याच्यामध्ये तुमचं हार्टचं जे फंक्शनिंग आहे ते इम्प्रूव्ह करायला मदत होते. अगेन गरम तेलच असतं. त्यानंतर सगळ्यात आवडता प्रकार, तुपाने पायाच्या तळव्यांना छान मालिश केलं जातं आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होते, कारण तळव्याजवळ आपले अनेक पॉईंट्स असतात. सो ते इतके छान पद्धतीने मसाज केल्यानंतर रिलॅक्स होतात आणि संपूर्ण बॉडी अतिशय हलकी वाटायला लागते. आणि 2.5 तासानंतर मी छान फ्रेश, रिफ्रेश आणि टवटवीत, आणि खूप सारं तेल तुम्हाला बघायला मिळत असेल माझ्या डोक्यामध्ये, केसांमध्ये. माझी आणि प्रथमेशची ट्रीटमेंट खरं तर सायमल्टेनियसली सुरू होती, पण वेगवेगळ्या रूम्समध्ये, म्हणजे फिमेल आणि मेल सेक्शन्स हे संपूर्णतः वेगळे आहेत. ट्रीटमेंट करण्यासाठी सुद्धा वेगवेगळी माणसं असतात, सगळेच एक्सपर्ट आहेत. सो जशी प्रोसिजर माझ्यासाठी केली, सेम प्रोसिजर प्रथमेशसाठी सुद्धा केली. सगळ्यात आधी केसांना तेल लावलं, डोक्याला छान मालिश करण्यात आलं. मालिश केल्यानंतर संपूर्ण बॉडीला छान मसाज दिला जातो, म्हणजे हात, पाय अगेन पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने त्यांना मसाज दिला जातो. मर्मथेरपी, मर्मचे जे काही पॉईंट्स आहेत सो ते सुद्धा व्यवस्थित दाबले जातात, त्याचाही फार फायदा होतो रिलॅक्सेशनसाठी. आणि त्यानंतर आवडीची ट्रीटमेंट म्हणजे स्टीम मशीनमध्ये जाऊन बसणं. जितका घरी प्रथमे शांत असतो तितकाच शांत या मशीनमध्ये सुद्धा राहण्याचा प्रकार सुरू आहे. तरी तो काहीतरी बोलतो आहे, पण मी ते म्यूट केलं आहे. आणि अगेन जसं माझ्यासाठी केलं तसंच शिरोधारा, अतिशय छान वाटणारी रिलॅक्सेशनवाली ट्रीटमेंट आहे. म्हणूनच मला असं वाटतं कदाचित या पॅकेजचं त्यांनी नाव स्ट्रेस रिलीफ पॅकेज किंवा तणावमुक्ती पॅकेज असं ठेवलं आहे. शिरोधारानंतर हार्टधारा. तुम्ही बघू शकता की ते जे गरम तेल असतात ना, ते स्पंजच्या सहाय्याने थोड्या थोड्या वेळाने तिथे पोर केलं जातं, मग पुन्हा काढलं जातं. पुन्हा काही मर्मचे पॉईंट्स असतात, सो ते सुद्धा रिलॅक्स केले जातात. अशा पद्धतीने ऑन ऑफ करून त्या ट्रीटमेंट ते लोक सुरू ठेवतात. शेवट या ट्रीटमेंटचा अर्थातच पुन्हा एकदा तळव्यांना किंवा पायांना छान मसाज करून केला जातो, सो दॅट पुन्हा एकदा सगळी ती बॉडी आहे ती हलकं व्हायला मदत करते. आणि पुन्हा एकदा आय थिंक शेवटी एक हेड मसाज देतात छोटासा, आणि त्यानंतर मग ती ट्रीटमेंट पूर्ण होते. साधारण 2-2.5 तास तर लागतात. यावेळेस आम्हाला जरा जास्त वेळ लागला, कारण मध्ये काही शूटसुद्धा करायचं होतं, प्लस ब्लॉग शूट करत असल्यामुळे थोडासा तो वेळ गेलाच. पण खूप छान पद्धतीने त्यांनी आम्हाला ही ट्रीटमेंट दिली आणि त्याचा खरंच नेहमीच फायदा होतो. सो आजसुद्धा तितकंच रिलॅक्स वाटला. आणि माझ्यानंतर आता एंट्री झालेली आहे प्रथमेश परब यांची. तेलाने माखून तेलामध्ये आंघोळ करून साधारणतः ते आले आहेत आणि तुम्ही त्यांना बघूच शकता. वेगवेगळे पॅकेजेस तुम्हाला इथे बघायला मिळतीलच. तुम्ही पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता इन फ्युचर कधी रेफरन्ससाठी हवं असेल तर. आज जे आम्ही स्ट्रेस रिलीफ पॅकेज घेतलं होतं त्याची किंमत होती 5,000 रुपये, आणि याच्यामध्ये मिनी पॅकेजसुद्धा अवेलेबल आहे, त्याची किंमत आहे 2600 रुपये. त्या व्यतिरिक्त तुम्ही इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंटसुद्धा घेऊ शकता. तर हे आम्ही असे तेलाने माखलेलो आहोत. साधारण 1-2-3 लिटर तेल असावं, अंगात वेगळं, केसांमध्ये वेगळं. तर आता आमची ट्रीटमेंट झाली आहे. आणि किती वेळ होता? ऑलमोस्ट 2-2.5 तास तब्बल ट्रीटमेंट होती. आणि आज आम्ही केलं ते पंचकर्म होतं, तणावमुक्ती, तणावमुक्ती असं एक पॅकेज आहे. आणि ज्याच्यामध्ये 4 ते 5 वेगवेगळ्या क्रिया असतात, ज्या तुम्ही प्रिव्हियस फुटेजेसमध्ये बघितल्या असालच. आणि आत्ता इतकं रिलॅक्स वाटतंय खरंच. हे पॅकेजमध्ये नसतं, हे एक्स्ट्रा आहे, ओव्हर पॅकेज केलेलं आहे. तर फार रिलॅक्स वाटतंय. आणि हे आम्ही असं छान असं तेलाने माखलो आहोत. आणि काय, हे रिलॅक्सेशन झाल्यानंतर उद्या लगेच मला शूटिंगला जायचं आहे, त्याच्यामुळे हे रिलॅक्सेशन थोडंसं कामाला येईल मला असं वाटतं. आणि तुम्ही पण करा, ज्यांना सवड मिळते आहे त्यांच्या कामातनं स्वतःच्या बॉडीला थोडासा वेळ द्यावा. आणि ते मसाज होत असताना तुम्हाला एक एक अवयव जाणवतो तुमचा. आणि त्याच्यानंतर एक झोप जी लागते, अरे मजा येते. शिरोधाराच्या वेळेला ते डोळ्यावर जेव्हा पट्टी ठेवतात तेव्हा एक साधारण स्वर्गात. सो तुम्ही पण करा जर तुम्हाला वेळ मिळाला, आणि वेळ काढाच. हो, ॲक्च्युली मला वाटतं मी डिसेंबरमध्ये केलं होतं,
आणि नंतर मी 2 महिन्यांनी थायलंडला गेलो आणि थायलंड साधारण मसाजेस आणि याच्यासाठी फार प्रसिद्ध आहे आणि आमचं असं वेळेचं इतका शॉर्टेज होता सो ते आम्हाला काही तिथे मिळालंच नाही करायला आणि आमचं असं झालं अरे आपण आयुष्यशक्तीमध्ये मसाज वगैरे घेतला इकडे काय करायचं आणि कट्टू आता मी खूप महिन्यानंतर इथे आलो. मी तर खूप वेळा घेतलाय ह्यांनी म्हणजे सलग 20-21 दिवस सलग हे आत्ता जे तुम्ही बघितलं हे घेतलंय मी तर हे दुसऱ्यांदा घेते आणि हां 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा ही सगळी ट्रीटमेंट सुरू असते स्पेशली शिरोधारा हाडधारा तुम्हाला खूप समरस व्हायला लागतं त्या ट्रीटमेंटला. बाकीचे विचार करून चालत नाही तर ते स्ट्रेस वगैरे त्या वेगळ्या ह्याच्या गोष्टीचा स्ट्रेस घ्यायचा नसतो. दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही इथे ना कुठल्या तरी पर्टिक्युलर आजारासाठी येतात जसं की ॲसिडिटी आहे किंवा डायबिटीस आहे काही म्हणजे अस्थमा आहे त्यावेळेला तुम्हाला एक पर्टिक्युलर ट्रीटमेंट सजेस्ट केली जाते. थेरपीज असतात गोळ्या औषधं वगैरे सगळं आयुर्वेदिक असतंच. पण जर तुम्ही पथ्य पाळली नाहीत तर त्या ट्रीटमेंटचा काहीही उपयोग नसतो. उदाहरणार्थ मला झालेला आहे मी बरी झाली. हिने काही फॉलो केलं नाही आहे. मी व्यवस्थित फॉलो केलं होतं पण तुम्ही करावं आणि क्षितिजाने पण केलं होतं असं नाही. हेच स्ट्रेस रिलीफ जे आहे ते हेच आहे. या व्हिडिओ नंतर जे माझं होणार आहे ती वेगळी ट्रीटमेंट आहे. सो येस तुम्ही पॅकेजेसची किंमत बघितली असेल तर आपण जेव्हा नॉर्मली एखाद्या गोष्टीमध्ये इतके पैसे इन्व्हेस्ट करतो तर तेव्हा त्याचं तुम्हाला प्रॉपर ते सगळं डाएट वगैरे फॉलो करावं लागतं कारण आयुर्वेद म्हटल्यानंतर तुमची बॉडी पूर्ण क्लीन केली जाते. तर फक्त गोळ्या औषधं आणि फक्त थेरपीजने काही होत नाही तर बऱ्याचदा आपण अशी कंप्लेंट करतो की अरे मी इतके पैसे भरले ट्रीटमेंट घेतली पण त्याचा बॉडीला काही उपयोग होत नाही. तर पथ्य खूप पाळावी लागतात आणि ॲक्च्युली यांनी खूप व्यवस्थित पथ्य पाळली पण तरीही त्या वेळापुरतं पथ्य पाळून मग त्याचं जे काही रुटीन असतं शूटमध्ये मग लेट जेवणं लेट झोपणं त्यामुळे ते कधी कधी ते रिवर्ट बॅक करतं. बट नेव्हरदलेस तो जेवढं करण्याचा प्रयत्न करतोय जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय. मी करतेच. हां तुम्ही व्हेरी ऑनेस्ट मला ते पथ्य खरंच जमलं होतं. खूप डिफिकल्ट होतं. 8 दिवसाचंच होतं ह्याला 21 दिवसाचं दिलेलं. 8 दिवसातले 5 दिवस मी रडत केलं मग मी सोडलं. जॉबला पण जात होतीस ना तेव्हा त्याच्यामुळे ते जमलं नाही. ही व्यक्ती छान घरी बसून 21 दिवस मस्त ट्रीटमेंट घेत होती छान माझ्या हातचं जेवत होती काही तेव्हा प्रॉब्लेम नव्हता. खरं असो एक्सक्युजेस नाही आहेत पण खरं आहे. पण तुम्ही करा क्षितिजाने केलेलं आहे आणि 8 दिवसातले 5 दिवस मी केलंय. 5 दिवस 8 दिवसातले 5 दिवस केलंय. हो 5 दिवस केले कट करायच्यावर मला खूप हसायला. तू हसच मग घरी जाऊन मी आहेच. केवढं कोणतं बोलते 5 दिवस केलं बोलते कट. इथे आता जेवढा हसतोय तेवढा कॅमेरा बंद झाल्यानंतर समोरचे लोक खास उत्सुक आहेत रिॲक्शन. व्हायब्रेशनवर गेले. जस्ट ट्रीटमेंट झाली आणि आत्ता मी आलो आहे स्वादशक्तीला. हे बघ इथे आजचा मेन्यू आहे पंचकर्म मेन्यू आणि असं काय 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 आहे आज. आणि बघा किती छान ऑथेंटिक त्यांचं स्वादशक्तीचं असं रेस्टॉरंट टाईप कॅन्टीन. स्वाद आता सगळा मेन्यू संपवणार बहुतेक. आमच्या सोबतची जी माणसं आहेत ती 4:30 वाजेपर्यंत उपाशी आहेत आणि आपण आधी त्यांना देऊयात. मंजूने तर चेहरा लपवला. अरे बापरे झोप येत होती बापरे. आणि येस पाऊस पडून गेल्यामुळे फार सुंदर वाटतं इथे. इथला मेन्यू दाखवते मंजू काय काय वाचून दाखव म्हणजे हे हेडिंग्स. प्रारंभ चाट हे आलू चाट आम्ही लास्ट टाइम ट्राय केलेलं खूप सुंदर होतं. आमंत्रण म्हणजे चहा वगैरे सगळं. निमंत्रणमध्ये ज्युसेस आहेत. धान म्हणजे राईस. राईसचे प्रकार स्वाद बहार वाव राईस रोटी आणि थाली. तिची नावं फार सुरेख आहे. तिथे पराठे आहेत रोटिका वाव शाक वर्ग. त्याच्यानंतर आहे पंचकर्म डाएट ज्याच्यामध्ये सगळं पपाया फ्रूट पोहे उपमा सिंपल आपलं डाएट. जायका टिक्की बहार सँडविच स्वास्तिक पेय सात्विक आहार सूप रसिका कधी प्यायलीस तू. हां मुगाचे प्रकार आणि असे छान आहे. अशा प्रकारे संपलेला काही आलेलं नाही. आणि इथे बॉटल्स पण
काचेच्या वापरतात, नो प्लास्टिक. खिचडी फेस्टिवल, हा इथे खिचडी फेस्टिवल मस्त असतो. एक ही आमची आली आहे गरम गरम आणि लगेच खाणार. लगेच भूक लागली. ओके, इथे आहे पावभाजी, तिथेही आहे पावभाजी. इथलं मसाला पापड बघा, याच्यात मूग वगैरे आहेत उकडलेले, गाजर वगैरे आहेत आणि ही स्वादिष्ट स्वादशक्तीची थाळी. ठीक आहे, हे भारतात हे त्याला पावभाजी जास्त आवडते. नाही असं काय नाही, मला दोन्ही आवडते. इथल्या फूडबद्दल मला वाटतं एक वेगळा ब्लॉग होऊ शकतो. जे काय आहे कमाल. आणि त्यात पाऊस पडतो छान, गरमागरम भाजी, मसाज मिळतं. आणि ही जी खिचडी आहे, ही जी खिचडी आली आहे ती मातीच्या भांड्यात आली आहे आणि तिथे कढी सुद्धा आहे आणि बाहेर पाऊस. जेवण झालं आहे आणि इथला हा ॲम्बियन्स बघा इतका सुंदर वाटतो. म्हणजे मला तर असं इथे आल्यावर असं वाटतं असं साऊथ इंडियाला वगैरे आलं आहे, साधारण असे वाईब्स आहेत इथे. आता इथे पाणी आय मीन हात धुण्यासाठी किती छान आहे हे बघा. पाऊस असल्यामुळे जरा वातावरण अजून छान वाटतंय. आम्ही आता इथे पाऊस नसतो तेव्हा थेरपी झाल्यानंतर थोडंसं असं चपला काढून वगैरे इथे चालतो, बरं वाटतं. खूपच उत्तम जेवण होतं आणि इतकं ॲम्बियन्स सुपर्ब आहे. सो इथे फार घरी आल्यासारखं वाटतं. कधीतरी येतो आहे मी तर ऑलमोस्ट आय थिंक डिसेंबर जानेच्या दरम्यान थेरपी घेतली होती आणि त्यानंतर आत्ता आले. मधल्या 2 ब्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं की तब्येत माझी खराब होती आणि फार विकनेस होता, बॉडी सतत दुखत होती. ताप वगैरे तर जरा बरा झाला होता पण बॉडी दुखत होती. सो मला असं वाटतं की आत्ता सुट्टी आहे तर जरा रिलॅक्सेशनची गरज आहे आणि आज इतकं छान वाटते, बरं वाटते, थोडंसं हील झाल्यासारखं वाटतंय. येस, आत्ता जेवण झालं आहे आमचं आणि उरलेलं पार्सल घेतो आहे. इतकं सुंदर जेवण आहे. सो ते पार्सल घेतो आणि मग आता निघतो. जेवण झाल्यानंतर आला आहे चहा. आम्ही घेतला आहे तो 1/2, मी आणि मंजू. एवढं निवांत वाटते की काय बोलायचं तेही सुचत नाहीये. हो, सुचत नाहीये. मजा आली पण आणि जेवून तर तृप्त झाल्यासारखं वाटतं ॲक्च्युली. इतकं तृप्त झालं, इतकं आवडलं की आम्ही पार्सल पण घेतले आणि घरी जाऊन ते खाणार आहोत. घरी जाऊन व्हिडिओ नाही एंड करायचा, इथेच करायचं आम्हाला, बिकॉज खूप छान पाऊस पडतो आणि मला असं वाटतं आम्ही खूप योग्य दिवशी आलो. सुट्टी होती, पाऊस होता, इतकं छान छान फूड टेस्ट करायला मिळालं आणि ॲक्च्युली रिलॅक्स वाटलं. सो इकडचे सगळे डिटेल्स पक्ष्यांचे आवाज आहेत. सो इथले सगळे डिटेल्स कॅप्शनमध्ये देणार आहोत. बऱ्याच ठिकाणी यांचे सेंटर्स अवेलेबल आहेत, बऱ्याच महाराष्ट्रात तर आहेत आणि महाराष्ट्राबाहेरही आहेत. सो नक्की तुम्ही इन्क्वायरी करू शकता. तुम्ही सुद्धा इथे येऊन रिलॅक्स होऊ शकता आणि ओव्हर टू यू. नाही, ते फॉरेनर्ससुद्धा येतात आमच्यासारखे. म्हणजे वी आर फ्रॉम अंधेरी आणि आम्ही त्या मालाडला आलो. सो आम्ही ह्यांच्यासाठी फॉरेनर्स आहोत. पण खरंच खूप भारी आहे. इथे राहायला पण सोय आहे त्यांची. वर गार्डन पण तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं असेल, छान आहे. रूम्स पण आहेत आणि फार स्टाफ पण छान आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही कोणी जर मालाडला येऊ इच्छिता तर मालाडला या. दुसरीकडे जायचं असं दुसरीकडे जा, पण जा नक्की, कारण खूप भारी वाटतं. आणि पावसात वगैरे तर नक्कीच जा, कारण पावसात एक स्पेशल मजा असते मसाज करून द्यायची. येस, गरम गरम तेलाने असं छान अजून जास्त. पाऊस थंडी कधी जाऊ शकतात. सो हा ब्लॉग इथे संपलेला आहे मित्रांनो. एवढा रिलॅक्स वाटते की ब्लॉग साठी मांडलेला आहे. ओके बाय. ओके बाय गाईज. लाईक करा. हो, लाईक करा. 1 मिनिट, त्याच्यासाठी आपल्याकडे 2 माणसं आहेत तर ते आपण कॅमेरा फ्लिप करून त्यांच्याकडून बोलून लाईक करा. ओके, 3 टेकची प्रॅक्टिस करून घेतल्यानंतर स्टार्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बॉक्सने ॲटिट्यूड कमी ठेवला असता तर पण ठीक आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अरे पण ते असं धमकी दिल्यासारखं वाटलं ना. प्रेमाचा आदर आहे ना. ओके, तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ हाईप करायला विसरू नका. ओके बाय. हा हाईप नवीन आलाय ना आता. रोजच्या धकाधकीच्या जीवनात शांत, प्रसन्न आणि खऱ्या अर्थाने रिलॅक्स करणारी अशी एकतरी स्पेशलवाली कपल डेट हवीच, नाही का?